हे एवढे सारे मोबाईल इथं कसे जमा झाले रे बा? सकाळीच मी आणि मयूर या दाता काढत बस स्टॉपवर येऊन गेलो. अंडीचा कार्यक्रम होता म्हणून 9:30 वाजताच आम्ही कॉलेजसाठी निघून गेलो. कॉलेजमध्ये आल्यावर असं वाटे का आपण लवकर आलो, पण नाही, आपण बरोबर टायमावर आलो. तुमच्या ग्राउंडवर जाऊन पाहिलं तर सर म्हणे इकडे या बे, याच्यावर सह्या करा. सह्या केल्यावर जर तुम्ही कॉम्पिटिशन मधून बाहेर झाले, बराच कोरा करतो म्हणे. बरं झालं आपण कॉम्पिटिशन मध्ये भाग नाही घेतला. वाचला रे बा आपला 7-12. नंतर कुलदीप म्हणे चाल तुला चहा पाचतो. आपला रूल नंबर 360 म्हणते का फुकटचं कधीच नाही सोडायचं. बिस्किट खाओ, चाय पिया, बिस्किट खाओ. पाहणार रे बा किती वरत चढते. पडलं गिळलं तर माकड हाडच मोडते माणसाचं. पोट्टे दहीहंडी मध्ये भाग नाही घेऊन राहिले म्हणून सर सोबत आम्ही पोट्टे पकडायला निघून गेलो. दहीहंडी कशी फोडायची होती बा म्हणून सारे वानर प्लॅनिंग करून राहिले होते. दहीहंडी तर एवढ्या अभयात अटकून होती का तिथं पोहोचणं नामुमकिन सारखं वाटून राहिलं होतं. याले म्हणतात दहीहंडी फोडे कोण आणि नाव करे कोण. याले म्हणते हात तुटला तरी चालन, पण नाचणं इज मोर इम्पॉर्टंट. आपल्या कॉलेजमधल्या पोरी कुठं मागं नाही रे बा. पहा बरं, 2 याच्यातच दहीहंडी फोडून टाकली. अंडी तर घेतली फोडून ना आपलं गुबडं घेतलं तोडून. आता काय उठणं होते का याच्याकडून 2 दिवस. दहीहंडीचा कार्यक्रम आटोपला होता. आम्ही आमच्या बॅगा घेतल्या निघून गेलो घराकडे. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? आजच्यासाठी एवढंच ना. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करून घ्या ना बे. तापा वाजव मग आता. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए. जो रात आई तो